नमस्कार मित्रमैत्रिणींनो. लग्नानंतरचे पहिले प्रेम या कथेत आपले स्वागत आहे. माझ्या हातातला कॉफी कप थरथरत होता. खिडकीच्या बाहेर पाऊस पडत होता, पण माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यापेक्षा अधिक तीव्र होते. आज माझा लग्नाचा 7वा वाढदिवस होता. पण मी इथे बसली होती, एका अनोळखी कॉफी शॉपमध्ये, माझ्या नवऱ्याच्या फोनमधील त्या मेसेजेस पुन्हा पुन्हा वाचत. आय लव्ह यू बेबी, कांट वेट टू मीट यू टुनाईट. हे मेसेजेस माझ्यासाठी नव्हते, ते त्याच्या ऑफिसमधल्या कोणीतरीसाठी होते. आणि आज मला कळलं की 7 वर्षांच्या लग्नात मी कधीच प्रेम केलं नव्हतं आणि प्रेम मिळालंही नव्हतं. माझं नाव अनन्या देशमुख, वय 32 वर्ष. मी नाशिकमधली एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. बाबा राज्य परिवहन महामंडळात ड्रायव्हर होते. आई शाळेत आया म्हणून काम करत होती. आमचं घर लहान होतं, 2 खोल्यांचं. पण आमच्यात प्रेम होतं, आदर होता. मी लहानपणापासून हुशार होते. शाळेत नेहमी फर्स्ट येत असे. फार्मसीची पदवी घेतली आणि एका सरकारी हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून नोकरी मिळाली. महिन्याला 25,000 रुपये. माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. 24व्या वर्षी घरच्यांनी माझं लग्न बघायला सुरुवात केली. मी विरोध केला नाही, कारण मला वाटलं की आता माझं घर वसायला हवं. आणि घरच्यांना देखील वाटलं की मुलगी मोठी होतीये, लग्न व्हायला हवं. अनेक रिश्ते आले. काही आमच्या आर्थिक स्थितीमुळे नाकारले, काही मुलाच्या घरच्यांनी हुंड्याची मागणी केली. आणि मग आला अभिजित मेहता, 28 वर्षांचा, सुंदर, टॉल, फेअर. पुण्यातल्या एका मोठ्या IT कंपनीत काम करत होता. पगार 8 लाख वर्षाला. त्याचे घरचे लोक खूप सभ्य दिसले. कोणतीही हुंड्याची मागणी नाही, फक्त साधं लग्न. बाबांना खूप आनंद झाला. बेटा, तुला खूप चांगलं घर मिळालं. अभिजित खूप एज्युकेटेड आहे, चांगली नोकरी आहे, तू सुखी राहशील. पण मला काहीतरी खटकत होतं, कारण अभिजित माझ्याशी बोलतच नव्हता. आम्ही फक्त 3 वेळा भेटलो लग्नाच्या आधी, आणि त्या 3ही वेळा त्याने फक्त फॉर्मल प्रश्न विचारले. तुला काम आवडतं का? तुझा कुटुंब कसा? तुला काय हॉबी आहेत? आणि माझी उत्तरं ऐकून त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. कधीच त्याच्या डोळ्यात मला इंटरेस्ट दिसली नाही. पण मी स्वतःला समजावलं, लग्नानंतर सगळं ठीक होईल. तो लाजाळू असेल. लग्नाची तयारी सुरू झाली. आम्ही फार खर्च करू शकत नव्हतो, म्हणून साधं लग्न केलं. फक्त जवळचे नातेवाईक, 300 गेस्ट्स. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी मंडपवर बसले, तेव्हा मी अभिजितकडे पाहिलं. तो स्मार्ट दिसत होता, शेरवानीमध्ये. पण त्याचे डोळे माझ्याकडे नव्हते, ते त्याच्या फोनवर होते. लग्नाच्या मंडपवर तो मेसेजेस करत होता. त्या क्षणी माझ्या मनात एक शंका आली, पण मी ती दाबली. आज त्याचा स्ट्रेसफुल दिवस आहे, ऑफिसचं काम असेल. लग्नानंतर आम्ही पुण्याला आलो. अभिजितचा 3 BHK फ्लॅट होता, कोथरूडमध्ये. सुंदर घर, मोठे, व्यवस्थित सजलेले. पण तो घर नव्हता, तो फक्त एक जागा होता. पहिल्याच रात्री मला समजलं. मी नर्वस होते, मी तयार झाले होते, नवीन साडी घातली होती. पण अभिजित आत आला आणि थेट लॅपटॉप उघडला. काम आहे, मी थोडा व्यस्त आहे. मी शांतपणे बसले. 1 तास, 2 तास, 3 तास. आणि मग तो म्हणाला, तू झोप, मला काम करायचंय. त्या रात्री मी एकटीच झोपले. नवरा माझ्या शेजारी नव्हता, तो दुसऱ्या खोलीत काम करत होता. आणि मला समजलं, हे लग्न अरेंज मॅरेज नाही, हे अरेंजमेंट आहे. पुढचे काही दिवस तसेच गेले. सकाळी तो निघून जायचा, रात्री उशिरा यायचा. संभाषण फारच कमी. आज काय केलंस? घरकाम केलं. ओ, ठीक आहे, बस इतकंच. मी नोकरीवर जायचे, हॉस्पिटलमध्ये काम करायचे. संध्याकाळी घरी येऊन स्वयंपाक करायचे, घर स्वच्छ करायचे, त्याच्या कपड्यांची काळजी घ्यायची. पण मला कोणी विचारलं नाही, तू कशी आहेस? तुला कसं वाटतंय? तुझे दिवस कसे जातायत? मी हळूहळू एक रोबॉट बनत गेले. सकाळी उठणारं रोबॉट, काम करणारं रोबॉट, स्वयंपाक करणारं रोबॉट. आणि रात्री जेव्हा मी एकटी खोलीत रडायचे, तेव्हा मला वाटायचं, हेच लग्न असतं का? पहिल्या वर्षात मी प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले त्याच्या जवळ जायला. मी त्याचं आवडतं जेवण शिकलं. बिर्याणी, पनीर टिक्का, गुलाबजामुन. मी इंटरनेटवर रेसिपीज पाहून बनवायचे. अभिजित, आज मी तुझं आवडतं जेवण केलंय. ओ, ठीक आहे. तो खायचा आणि निघून जायचा. कधी छान आहे किंवा खूप चांगलं केलंयस असं काहीच म्हणणार नाही. मी त्याच्यासोबत फिरायला जायला सांगितलं. अभिजित, आपण वीकेंडला कुठेतरी बाहेर जाऊ का? मला वीकेंडला रेस्ट हवा असतो, तू तुझ्या फ्रेंड्ससोबत जा. पण माझे फ्रेंड्स पुण्यात नव्हते. मी नाशिकमधून नवीन आले होते.
मी त्याच्याशी त्याच्या कामाबद्दल, त्याच्या दिवसाबद्दल बोलू इच्छित होते. अभिजित, आज ऑफिसमध्ये कसं होतं? ठीक होतं. काय वर्क करत आहेस? टेक्निकल आहे, तुला समजणार नाही. त्याचा टोन असा होता जणू मी मूर्ख आहे. हळूहळू मी प्रयत्न करणं बंद केलं, कारण प्रत्येक प्रयत्नानंतर मला रिजेक्शन मिळायचं आणि प्रत्येक रिजेक्शन माझ्या आत्मविश्वासाला तडा जायचा. 2 वर्ष गेली. आमच्यात इंटिमेट मुवमेंट्स खूप कमी होते. महिन्यातून एकदा, दोनदा, आणि तेही मेकॅनिकल होते. कोणतीही वॉर्मथ नव्हती, क्लोजनेस नव्हती. एके दिवशी मी त्याला विचारलं, अभिजित, तुला माझ्यावर प्रेम आहे का? तो चकित झाला. असे प्रश्न का विचारतेस तू? कारण मला असं वाटत नाही. तू माझ्याशी बोलत नाहीस, वेळ देत नाहीस. अनन्या, मी रोज घरी येतो ना. तुला काय हवंय? मला तुझी उपस्थिती नाही हवी, तुझं प्रेम हवंय. प्रेम? हे काही फिल्मी डायलॉग आहेत? आपण मॅरिड आहोत, हेच पुरेसं आहे. पण मला असं वाटत नाही. तर तुला काय हवंय? मी तुला पैसे देतो, घर देतो, सगळं देतो, तरीही काय? मला तू हवा आहेस, तुझा वेळ, तुझं लक्ष, तुझं प्रेम. मला हे सगळं समजत नाही. तुला प्रॉब्लेम असेल तर सांग, मी सॉल्व्ह करतो. पण हे इमोशनल ड्रामा नको. त्या दिवशी मला समजलं, तो मला कधीच समजून घेणार नाही. 3ऱ्या वर्षात मला समजलं की काहीतरी चूक आहे. अभिजित आता अधिकच डिस्टंट होत होता. रात्री घरी उशिरा यायचा. 10 वाजता, 11 वाजता, कधीकधी 12 वाजता. कुठे होतास? ऑफिसमध्ये. काम होतं. इतका उशीर? हो, प्रोजेक्ट डेडलाईन आहे. पण त्याच्या शर्टवर मला परफ्यूमचा वास यायचा. महागडा परफ्यूम. तो घरी कधी वापरत नसे. आणि त्याचा फोन? तो नेहमी त्याच्याजवळ असायचा. आंघोळीला जाताना देखील घेऊन जायचा. मी एकदा विचारलं, तुझा फोन इथे ठेवतोस का? मला नेटवर्क चेक करायचं आहे. नाही, माझा फोन मला हवा असतो. तुझा फोन वापर. आणि मग त्याच्या कपड्यांवर मला लिपस्टिकचे मार्क दिसले. तो त्वरेने कपडे बदलायचा. पण मी बघितलं. माझं हृदय बुडू लागलं. पण मी विश्वास ठेवू इच्छित नव्हते. नाही, अभिजित असं करू शकत नाही. मी चुकीचं विचारतेय. 4थ्या वर्षात माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं, अनन्या, मी काल सीझन्स मॉलमध्ये अभिजितला बघितलं. तो एका मुलीसोबत होता, खूप जवळ. कोण होती ती? मला माहीत नाही, पण ते खूप कम्फर्टेबल दिसत होते एकमेकांसोबत. त्या रात्री मी त्याला विचारलं, अभिजित, काल तू कुठे होतास? ऑफिसमध्ये. खरंच? तू मॉलला नव्हतास का? त्याचा चेहरा बदलला. कोणी सांगितलं तुला? हो, माझ्या मैत्रिणीने बघितलं. तू कोणासोबत होतास? ऑफिस कलीग. आम्ही प्रोजेक्ट डिस्कस करत होतो. मॉलमध्ये? आणि इतक्या जवळ? अनन्या, तू जेलस वाटतेस. हे प्रोफेशनल मीटिंग होती. पण माझ्या मनातली शंका वाढत होती. 5व्या वर्षात माझा ॲनिव्हर्सरी होता. 7 ऑक्टोबर. मी सगळी तयारी केली. नवीन साडी, त्याचं आवडतं जेवण, केक. मी विचार केला, आज मी त्याला सांगेन, मला तुझ्याकडून फक्त थोडं प्रेम, थोडा वेळ हवाय. पण रात्री 8 वाजता त्याचा मेसेज आला, ऑफिसमध्ये इमर्जन्सी आहे, उशिरा येईन. मी निराश झाले, पण वाट पाहिली. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले. मी त्याला कॉल केला. तो रिसीव्ह नाही केला. मध्यरात्री मी चिंतित झाले. मी त्याच्या ऑफिसला फोन केला. रात्री चौकीदार उचलतो. सर, कुणीही ऑफिसमध्ये नाहीये, सगळे 7 वाजता गेले. माझं हृदय बुडून गेलं. तो खोटं बोलत होता. पण कुठे होता तो? 1 वाजता तो घरी आला, दारू पिऊन, डोळे लाल, शर्ट अस्ताव्यस्त. कुठे होतास? मी शांतपणे विचारलं. मी सांगितलं ना, ऑफिसमध्ये. खोटं. मी ऑफिसला फोन केला, तिथे कोणीही नव्हतं. तो एकदम थांबला. तू माझ्या ऑफिसला फोन केलास? हाऊ डेअर यू. मला तुझी काळजी होती. काळजी? तू मला स्पाय करतीयस. तू माझ्यावर ट्रस्ट नाही करतेस. अभिजित, तू खोटं बोलत आहेस. कुठे होतास सांग. मी फ्रेंडसोबत होतो, ड्रिंक्स घेतले. काय प्रॉब्लेम आहे? आज आपला ॲनिव्हर्सरी होता. हो तर, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची असेल तर तुझ्या मैत्रिणींना बोलव. मला वेळ नाहीये या सगळ्यासाठी. त्याचे शब्द माझ्या छातीत भोसकले. तो दुसऱ्या खोलीत गेला आणि दार लावून घेतला. मी तिथेच किचनमध्ये बसले आणि रडले. माझ्यासमोर केक होता, जेवण होतं, सगळं तयार, पण कोणीही सेलिब्रेट करायला नव्हतं. त्या रात्री मी निर्णय घेतला, मला सत्य शोधायचं आहे. दुसऱ्या दिवशी अभिजित लवकर निघून गेला. तो रागात होता, माझ्याशी बोललाही नाही. मी नोकरीला निघाले, पण मन घरीच होतं. मला त्याचा फोन चेक करायचा होता. मी ऑफिसमध्ये मेडिकल लीव्ह घेतली आणि घरी परतले. माझ्या हातात चावी होती. मी घरात गेले, सगळं शांत होतं. अभिजित असताना तो फोन सोबत घेऊन जात असे, पण त्याचा जुना फोन जो बदलला होता तो ड्रॉअरमध्ये होता.
मला आठवलं त्याने तो फोन कधीच क्लिअर केला नव्हता. मी तो फोन काढला. तो बंद होता. मी चार्ज केला. 10 मिनिटांनी फोन चालू झाला. पिन? मी अनेक वेळा ट्राय केलं. त्याची बर्थ डेट, आमची ॲनिव्हर्सरी सगळं, पण काहीच काम नाही. आणि मग मी रँडमली ट्राय केलं. 1 2 3 4. मी व्हॉट्सॲप उघडलं आणि जे मला दिसलं ते माझं जग उलथापालथ करून टाकलं. प्रिया हार्ट नावाचा एक कॉन्टॅक्ट. थाउजंड्स ऑफ मेसेजेस. मी स्क्रोल करू लागले. माझे हात थरथरत होते. बेबी, लास्ट नाईट वॉज अमेझिंग. आय लव्ह यू सो मच. I can't wait to leave that boring wife and be with you forever. She suspects something, but don't worry, I'll handle her. When are we planning our future together? I'm tired of hiding. फोटो होते दोघांचे, इंटिमेट, बीचेसवर, रेस्टॉरंट्समध्ये, हॉटेल्समध्ये. व्हॉइस नोट्स होते. त्याचा आवाज. आय लव्ह यू प्रिया, यू माय एव्हरीथिंग. मी बसून राहिलो नाही. मी सगळे स्क्रीनशॉट्स घेतले, माझ्या फोनवर पाठवले आणि मग सगळं कळलं. प्रिया त्याच्या ऑफिसमधली होती. प्रोजेक्ट मॅनेजर. हे अफेअर चाललं होतं 2 वर्षांपासून. 2 वर्ष? माझ्या डोळ्यांसमोर सगळं अंधार पडलं. मी घरात बसून रडले, आकांत रडले. माझं 7 वर्षांचं लग्न, 7 वर्षांची प्रतीक्षा, 7 वर्षांचे प्रेम देणं, सगळं एका क्षणात संपलं. संध्याकाळी तो घरी आला. मी त्याच्यासमोर जुना फोन टाकला. हे बघ. त्याने फोन बघितला. त्याचा चेहरा पांढरा झाला. अनन्या, खोटं बोलू नकोस. मी सगळं बघितलंय. सगळे मेसेजेस, फोटो, सगळं. मी एक्सप्लेन करतो. एक्सप्लेन? काय एक्सप्लेन करशील? की तू 2 वर्षांपासून माझ्याशी विश्वासघात करतोयस? की तुझं अफेअर आहे? तो शांत राहिला आणि मग अगदी कोल्ड व्हॉईसमध्ये बोलला. हो, मला प्रियासोबत अफेअर आहे आणि मी तिच्यावर प्रेम करतो. त्याचे शब्द ऐकून मला असं वाटलं जणू कोणी माझ्या छातीत चाकू खुपसला. तू असं कसं म्हणू शकतोस? माझा आवाज थरथरत होता. कारण हे खरं आहे. मला तिच्यावर प्रेम आहे आणि तुझ्यावर कधीच नव्हतं. कधीच नव्हतं? मग लग्न का केलंस? कारण माझ्या आईबाबांना हवं होतं. समाजाचा दबाव होता. मला 28 वर्षांचा होत होतो, लग्न करायला लागलं होतं. मग तू मिळालीस. सोपी, समजदार, कोणतीही डिमांड नसलेली, परफेक्ट अरेंज मॅरेज मटेरियल. त्याचे प्रत्येक शब्द माझ्या हृदयाला तडे जात होते. आणि तू प्रियाला कधी भेटलास? लग्नाच्या 3 वर्षानंतर ती नवीन ऑफिसमध्ये आली. आम्ही जवळ आलो. तिला मला समजते. तिच्याशी बोलताना मला आनंद मिळतो. आणि तुझ्याशी? तू फक्त घरकाम, स्वयंपाक, रडगाणं, बस इतकंच. मी प्रयत्न केले अभिजित. मी तुझ्या जवळ यायचा प्रयत्न केला, पण तू मला कधीच संधी दिली नाहीस. कारण मला इंटरेस्ट नव्हता. आणि ऐक, आता मी प्रियासोबत राहायचं आहे. मला डिवोर्स हवा आहे. त्या शब्दांनी माझा आत्मा तुटला. डिवोर्स? हो, आपण दोघेही फ्री होऊ. तू तुझं आयुष्य जग, मी माझं. पण मी तुझ्यावर प्रेम करते. तो हसला. कडवट हसू. प्रेम? अनन्या, तू मला कधीच ओळखलं नाही. तुला माझ्याबद्दल काय माहीत आहे? काय आवडतं मला? काय नावडतं? माझी स्वप्न काय आहेत? काहीच नाही. तू फक्त एक गुड वाईफ बनली. पण मला वाईफ नको होती. मला पार्टनर हवा होता. मी पार्टनर व्हायचा प्रयत्न केला. तू मला अपॉर्च्युनिटी दिली नाहीस. व्हॉटएव्हर. आता निर्णय झाला आहे. मी डिवोर्स वकील भेटणार आहे. आणि तो निघून गेला. तसाच. मला रडताना सोडून. मी आईला फोन केला. रडत रडत सगळं सांगितलं. आई, त्याचा अफेअर आहे. तो डिवोर्सची मागणी करतोय. आई शांत राहिली. मग बोलली, अनन्या, हे पुरुषांमध्ये कॉमन आहे. तू अशी टेन्शन घेऊ नकोस. आई, त्याचा दुसऱ्याशी अफेअर आहे आणि तू म्हणतीयस कॉमन? बेटा, लिसन. बाहेर काय करतोय ते पुरुष करतात, पण घर त्याचं तुझ्याजवळच असतं. तू चांगली बायको बन. त्याला नीट जेवण दे. त्याची केअर कर. तो परत येईल. आई, तो मला सोडून जायचा आहे. तर तुझीच चूक असेल. तू काहीतरी चुकीचं केलं असशील. मी विश्वासच ठेवू शकले नाही. माझी चूक? आई, मी 7 वर्ष त्याच्यासाठी सगळं केलं. तरी काहीतरी लॅक असेल तुझ्यामध्ये. नाहीतर नवरा बाहेर का जाणार? माझ्या स्वतःच्या आईने माझा पक्ष घेतला नाही. मी बाबांना फोन केला. बाबा, मला घरी यायचंय. हे लग्न चालत नाहीये. अनन्या, तू पागल झालीयस का? डिवोर्स? लोक काय म्हणतील? आमची इज्जत जाईल. पण बाबा, त्याचा अफेअर आहे. तर काय? हे सगळं चालतं. तू ॲडजस्ट कर. सगळ्या बायका ॲडजस्ट करतात. पण मी करू शकत नाही. करावं लागेल. आम्ही तुला घरी नाही घेऊ शकत. लोक काय म्हणतील? डिवोर्स मुलगी. आमची रेप्युटेशन बुडेल. त्या दिवशी मला समजलं, मी संपूर्ण एकटी आहे.
माझ्या मैत्रिणींना सांगितलं. काहींनी सहानुभूती दाखवली, पण मदत कोणीच करू शकलं नाही. अनन्या, खूप वाईट झालं, पण डिवोर्स? विचार कर, पुन्हा लग्न कोण करणार? तुझं आयुष्य बिघडेल. त्यापेक्षा या लग्नात राहणं बरं का? ऐक ना, समजून घे, थोडं ॲडजस्ट कर, बाहेरचं अफेअर बंद होईल. सगळेच असंच म्हणत होते. कोणीही माझी बाजू घेत नव्हतं. मी डिप्रेशनमध्ये गेले. नोकरीला जाऊ शकत नव्हते. झोप येत नव्हती. जेवण जात नव्हतं. माझं वजन 10 किलो कमी झालं. चेहरा पडला. डोळ्याखाली काळी वर्तुळं पडली. अभिजित घरी येत होता, पण आता तो छानसं बोलत होता. अनन्या, मी तुला दुखावू इच्छित नाही, पण आपलं हे लग्न काम करत नाहीये. डिवॉर्स सर्वांच्या भल्यासाठी आहे. तुझ्या आणि प्रियाच्या भल्यासाठी. आणि तुझ्यासाठी देखील. तू नवीन आयुष्य सुरू करू शकशील. 32 वर्षांची डिवॉर्स्ड स्त्री कोण स्वीकारेल मला? तुझी समस्या नाही ती. मी तुला ॲलिमनी देईन, चांगलीच रक्कम. मला तुझे पैसे नको. मला फक्त उत्तर हवं. माझी काय चूक होती? तो शांत राहिला. तुझी कोणतीही चूक नव्हती अनन्या. तू परफेक्ट वाईफ होतीस, पण मला वाईफ नको होती. मला लवर हवा होता, आणि ते तू कधीच झालीस नाहीस. कारण तूच मला संधी दिली नाहीस. मे बी, पण आता काय फरक पडतो? तो बरोबर होता. आता कशाचा फरक पडत होता? 2 महिने संघर्ष केल्यानंतर मी शेवटी मान्य केलं. मी डिवॉर्ससाठी वकील शोधू लागले. कोणीतरी मला सुचवलं, वैभव कुलकर्णी. तो खूप चांगला डिवॉर्स लॉयर आहे, पुण्यातला. मी अपॉइंटमेंट घेतली. त्याचं ऑफिस होतं डेक्कन जिमखानामध्ये. छोटं, पण व्यवस्थित. रिसेप्शनमध्ये एक लेडी होती. तुमचं नाव? अनन्या मेहता. बसा, सर आत बोलावतील. 10 मिनिटांनी मला आत बोलावलं. आणि जेव्हा मी वैभव कुलकर्णी यांना पाहिलं, तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं. ते दिसायला 30-40 वर्षांचे असावेत. साधं सूट, चष्मा आणि चेहऱ्यावर एक शांतता. हुशार दिसत होते, पण बरोबर सेन्सिटिव्ह देखील. बसा, त्यांनी चेअर दाखवत म्हटलं. त्यांचा आवाज सौम्य होता. मी बसले. तर सांगा, काय प्रॉब्लेम आहे? मी सुरुवात केली. सगळं सांगितलं. लग्न, अभिजितचा अफेअर, घरच्यांचा असहकार, सगळं. बोलता बोलता माझे अश्रू थांबत नव्हते. मी रुमाल काढला आणि पुसत राहिले. वैभव सर शांतपणे ऐकत होते. मध्येच इंटरप्ट केलं नाही. फक्त नोट्स घेत होते. जेव्हा मी बोलून संपले, तेव्हा ते म्हणाले, अनन्या, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. मला आश्चर्य वाटलं. मी तर पूर्णपणे मोडून पडले. नाही, तुम्ही मोडलेल्या नाहीत. तुम्ही इथे आलात. तुम्ही निर्णय घेतला. हे स्ट्रेंथ आहे. खूप स्त्रिया या परिस्थितीत फसतात, पण तुम्ही बाहेर येत आहात. त्यांचे शब्द मला धीर देत होते. आणि ऐका, तुमच्या केसमध्ये सगळे दोकावे आहेत. मेसेजेस, फोटोज, सगळं. आम्ही तुम्हाला जस्टिस मिळवून देऊ. डिवॉर्स मिळेल, ॲलिमनी मिळेल, आणि त्याला इतकी शिक्षा मिळेल की त्याला आठवेल. मला शिक्षा नको सर. मला फक्त या लग्नातून बाहेर पडायचं आहे. मला समजतं, आणि आम्ही ते करू. त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं की कोणीतरी माझी बाजू घेतलीये. पुढचे 6 महिने खूप कठीण होते. कोर्ट हिअरिंग्स, डॉक्युमेंट्स, स्टेटमेंट्स. अभिजितने खूप भांडण केलं. त्याने मला कॅरेक्टरलेस ठरवायचा प्रयत्न केला. माय लॉर्ड, माझी बायको मेंटली अनस्टेबल आहे. ती माझ्यावर खोटे आरोप करतीये. पण वैभव सरने सगळे पुरावे मांडले. स्क्रीनशॉट्स, कॉल रेकॉर्ड्स, हॉटेल बिल्स, सगळं. माय लॉर्ड, हे पहा. मेसेजेस आहेत मिस्टर मेहतांचे त्यांच्या ऑफिस कलीगसोबत. 2 वर्षांपासून अफेअर चालू आहे. आणि आता ते माझ्या क्लायंटला दोष देत आहेत. जजने सगळं ऐकलं आणि शेवटी अभिजितला विचारलं, मिस्टर मेहता, हे मेसेजेस तुमचे आहेत का? अभिजित शांत राहिला. आन्सर द क्वेश्चन. येस माय लॉर्ड. आणि तुमचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे? येस. जज नाराज झाले. देन व्हॉट इज युअर डिफेन्स? अभिजितच्या वकिलाने प्रयत्न केला. माय लॉर्ड, मॅरिटल इश्यूजमध्ये सगळा दोष एकाचा नसतो. पण जजने थांबवलं. इनफ. मी सगळं ऐकलं आहे. डिवॉर्स ग्रांटेड. मिसिस मेहताला ॲल्युमिनी म्हणून ₹20 लाख वन टाईम सेटलमेंट. त्या क्षणी मी कोसळले, खुर्चीवरून, रडत रडत. पण ही आनंदाचे अश्रू होते. मी मोकळी झाले होते. 7 वर्षांच्या कैदेतून. बाहेर आल्यावर वैभव सरने माझ्याशी हस्तांदोलन केलं. कंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही फ्री आहात. थँक्यू सर. तुमच्यामुळेच हे शक्य झालं. नाही, तुमच्या करेजमुळे हे शक्य झालं. त्या दिवशी मी घरी आले, माझ्या नवीन घरी. एक छोटं 1 BHK फ्लॅट जो मी भाड्याने घेतला होता. आणि पहिल्यांदा मी शांत झोपले. 7 वर्षानंतर. डिवॉर्सनंतर मी नाशिक सोडून पुण्यात परमनंटली राहायला आले. नाशिकमध्ये सगळे माझ्याबद्दल बोलत होते. डिवॉर्स झाली, तिनेच काहीतरी चूक केली असेल. आता तिचं काय होणार? मी या सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवलं. पुण्यात मला जहांगीर हॉस्पिटलमध्ये सिनियर फार्मासिस्टची जॉब मिळाली. पगार चांगला, ₹40,000 महिना.